प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तीने भगवत चिंतनासाठी घेतलेला अभंग विश्वाला आधाराची गवसणी घालत असताना, न्यायनीतीचा धर्म बुडत चालत असताना, मानवी विचाराची गाथा प्रचलित होत असताना, पंचवेद गाथा ज्याच्या मुखारविंदात एक एक शब्द प्रकटत होताना, प्रत्येक शब्दाची चाळणी करत असताना, स्वतःच्या जिभेवरती चटका देत असताना, इंद्रायणीच्या काठावरती बसून स्वतःच्या संसारावरती तुळशीपत्र ठेवून जगाचा संसार सुखी करणारा महात्म्याचं नाव जगद्गुरु तुकोबराय. आणि त्या जगद्गुरु तुकोबरायांचा इत्थंभूत संसारात काय सोडावं आणि संसारात काय घ्यावं, आणि संसार काय देतो आणि संसार काय ठेवतो, आणि संसारात काय महत्वाचं आणि संसारात काय घ्यावं आणि द्यावं लागतं, याच्यासाठी एक तत्वानं एक शब्द बोलला, फलकट तो संसार. बरे बोलू नको ना, रुमाले तोंडलाय तूच बोलू रे. नाही, ज्यांना जसं शक्य असेल तसं बसा, ज्यांना पुढच्या प्राप्त असतील तसं बसून घ्या. कारण जगतजननी भवानीच्या दरबारात बसल्यानंतर कोणाला बसायला जागा भेटली किंवा नाही भेटली भाग्य समजा, पण आपल्याला इथं थांबायला संधी दिली देवाने. जर कोरोनाच्या काळात मारून टाकलं असतं तर कोणता नवरात्र साध्य केला असता आपण? मग देवाच्या कृपेने वाचलोय ना. मग इथला तिथला वल्ला वसू, तिथला तिथला गारा ना भिजवू, इथला काय आपण काही सरीस थोडीच असू. आहे त्या गोष्टीचा आनंद घ्या. ज्याच्याजवळ छत्र्या आहेत त्यांनी बिलकुल छत्र्या वगैरे मनमोकळ्या काढा. आणि मी कोणाचाच अपमान करणार नाही. जर यदा कदाचित कोणाला गुडघ्याचा त्रास असेल, वातावरण थंडीचं आहे, संधिवात त्रास देतो, एवढे तेवढे पाय लांबू आम्ही बोलणार नाही. एखादी माय माऊली गर्भवती असेल, हालचाल चालते, एखाद्याला आलसर पोटाचा आजार असेल, एवढं तेवढं पाठ ताट करण्यासाठी हात वगैरे मागडे पुढे करा. आणि जर मस्त थंडगार वातावरण एका टाइमला कोणा डोळ्या लागतो तिथं घरते खाटा मागायला झपी झपी ऐका, पण ऐका विना ऐकायचं जाऊ नका. जर त्याने कोरोनात आपल्याला मारून टाकलं असतं ना, तर कशाचं कीर्तन आहे, कशाचं नवरात्र. मग संधी भेटली ना, मग त्या जगतजननीला भवानीला सांगायचं ना, आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, हो आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरत गेली बसून घ्या, आई खेळायला हो आईला खुशाल खेळू द्या. जर आराधीन म्हणून बसलो आपण, आराधीन म्हणजे कोण? सौभाग्यवती. हो, सौभाग्यवतीनं तुम्ही प्रत्येक बाईनं पहा कुंकू मडबड भरलेला आहे ना. एक लक्षात ठेवा, भाग्यवान आत्मा आहे की तुम्ही इथं बसलात. हो, नाही तर असे गणत जीव आहेत. चुंबक मातीमध्ये फेकल्यानंतर सारी माती त्याला चिपकत नाही, मोजकीच माती चिपकते. या जगतजननी भवानीच्या आशीर्वादानं तुम्ही मोजकीच लोक इथं बसलेत. पण न जाणे कुठल्या ना कुठल्या क्षणानं, कुठल्या ना कुठल्या या नवरात्रीच्या आद्य मध्य रात्रीनं कोणाचं काय प्रारब्ध बदलू शकतं सांगता येत नाही. आणि या प्रारब्धाची घटिका बदलावी म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, अरे ज्या संसारात एकही पाऊल सुखाचं नाहीये, संसारात कोणत्याही झटांना हात लावा, मुळाला हात लावा, खोडाला हात लावा, फांदींना हात लावा, संसार नावाच्या कोणत्याही वटवृक्षाला हात लावा, श्रीमंताचा पहा का गरीबाचा पहा, जो देते वो दुखिया बाबा सुखिया कोई नाही. आणि ज्यांनी हा अभंग लिहिलाय ना, फलकट तो संसार, आज काही घोड झाला किंवा एका टाइमला देवीच आमच्यावर रुसली असं म्हणून घ्यावं लागेल बरं का बाबा. हे युट्यूब चॅनलवाले भेटत नाही. आणि शिरूड या गावातली माणसं प्रेमी आहेत, त्याच्यामुळे या गावात आज त्यांचं आगमन झालं. पण असं काही नशीब, आणि ज्या दिवशी नशीब लबाड असतं त्या दिवशी सर्व बाजूने कपाशी लावा का मक्का लावा, दिनदिनी निजाडी. 8-15 दिवसापूर्वी असं वाटत होतं, पुढ्याच्या पहिले कपाशा पाहिल्यानंतर अरे कितली कपाशी पिकीन काय नाही. ज्या गप्पा मारत त्या आधी असा मानाटाकी चालला ना. आणि जशी फुलफुगडी पडली तशी मक्केवाल्यांना बरं वाटत होतं. मक्कावाला म्हणा काही काय ना आपल्या पिकाची राहणे आता कोंब काढा ना. त्या देव कोणाला सुखी आणि समाधानी राहू दे.
देवाचं एकच म्हणणं आहे, जर तुला सर्व सुख सुविधा दिल्या ना तू मातून जाशील. तसं देवाने माझ्या बाबतीत एक केलं की तू पुरा नवरात्र अशा दिग्गज लोकांच्या इथं कार्यक्रम करतोय, आज तुला मी बरोबर आडा पाडसो. पण जे घडतं ते प्रारब्धात. हा संसार फलकट आहे. कोणत्याही तत्वाने झाडाला खुडाला मुडाला हात लावा, संसार येतो. मग संसाराची रीत कोण शिकवतो? तुकोबराय शिकवताय. अनुभव आले अंगा आणि मग ते जगाला दाखवायचे. बिना अनुभवाचं कोणी बोलत नाही. जर घरामध्ये एखादा पोरगा ऐकून घेत असेल, जर बाप ड्रुप ड्रुप ऐकून नाही घेत, जर पोरगा पुन्हा पुन्हा शब्द बाप एक सांगतो की या संसारला एक एक तत्व आम्ही ते केलेत. या गाव माझा गणज रावण उन्हात आणि गण रावण मिटी घ्या, गुतू नको मातू नको. संसार आज्ञानं कर, संसार सांभाळून कर. इथं 100 लेकरांचा बाप जंगलात जडून मेलाय, एक लक्षात ठेव. आणि 5 पांडवांचा इथं जय जयकार झालेला आहे. संसारात कोणत्याही स्थितीला आनंदाचं म्हणू नका, ती फलकट स्थिती आहे. फलकट तो संसार. येथे सार भगवंत. इथला भगवंत कोणे? दया तिचे नाव, भूतांचे पालन. भुकेने भूक जाणार, तिशाने तीच जाणार. ज्यानं पोट भरेले त्याला कितलं बी आवडत, त्याला काय उपयोग? ते गाणं सहज ऐकलं होतं का आपण? कभी प्यासे को पाणी पिलाया नाही. ज्याला पाण्याची गरज आहे त्याला पाणी द्या, तो खरा भगवंत. पण हे समजण्यासाठी जगाच्या बाजारात फिरा, ऐकावं जगाचं आणि करावं मनाचं. ऐसे जागवी तो मना सरीसे जनासहित. ज्या हुशार बाया असतात ना, सामान कराना 8 दिन पहिले बठ्ठा असण्या मतलब काढते, बट्टीचं मनमेन काढते. तू काय करावं बिन, तू कितलं पीठ घालाय, तू कितलं मीठ घालाय, तुला रामबंधून पिढ्या कितल्या, तुला उडीदनं पीठ कितलं, बट्टीच ना करे बवडी बवडी विचारी येतील. आणि जे करा ना ते बरोबर करतील. हुशार असतात त्या बाया. एखादा शेतकरी इतका हुशार असतो, मे महिन्यात बटासनं मन महिने असतो. तू ठिबक नड्या आतरावे, मग मका लावाय, कपाशी लावाय, मग तू कोणतं बियाणं लेवाय. अनेक असे तपशील करणारे शेतकरी असतात. याला काय म्हणतात? ऐसे जागवी तो मना. स्वतःच्या मनाला ताब्यात घेऊन लोकांचा हिशोब करतो. आणि जो मनाला ताब्यात घेऊन भगवंताशी नाड जोडण्याचा प्रयत्न करतो, तो ज्ञानोबरांचं बोट धरून या फलकट संसारात विजयी प्राप्ताची गाथा हाती घेताना एकच सांगतो, मनोमार्गे गेला तेथेची मला. मनोमार्ग गेला तो तेथे मुकला. मनोमार्ग गेला तो तेथे मुकला. हरिपद फिरवला तोची धन. हरिपद फिरवला तोची धन. तोची धन. हरिमुख म्हणा, हरिमुख म्हणा, हरिमुख म्हणा, हरिमुख म्हणा. मनोमार्गे गेला तेथेची मुकला. हरिपाठ स्थिरावला तोची धन्य. हरीच्या चरणाजवळ गेला तो धन्य झाला. पण धन्य होण्यासाठी एक करावं लागतं, अवघे निरसोनी काम घ्यावे नाम विठोबाचे. फलकट संसारात सर्व मायाजाळ बाजूला ठेवून अवघे निरसोनी काम घ्यावे नाम विठोबाचे. ज्याच्या घरात विठोबाचं नाव आहे, ज्याच्या घरात मायबापाची सेवा आहे, ज्याच्या घरात घट बसलेला आहे, तिथं कोणत्याच गोष्टीची कमी राहत नाही. ऐका ना, ज्याच्या घरात घट बसत नाही, ज्याच्या वस्त्रीत मायबाप दिसत नाही, आणि ज्याच्या घरात पंढरपूरच्या विठोबाची सेवा नाही, अशा लोकेसनी 9 दिनना पुरा निरंकाय उपास जरा तरी लागू पडावत नाही. हो, तू का म्हणे देवाबीन? हो काय तू का म्हणे? तुकोबराय सांगतात देवाबीन सर्व मिथ्या आहे, सर्व लबाडीचा बाजार आहे. 9 दिनना 9 उपास बी धराना. हो, आणि गरमा कोण लय ठरू देवान नाही. हो, कस काय देवी प्रसन्न होईल, कस काय देवी कृपा करेल? याच्यासाठी एकच करावं, ऐसे जागवी तो मना सरीसी जना सहित. हे सूत्र समजलं की जगज्जननी भवानीच्या चरणी तिचं रूप पाहताना एवढंच म्हणावं, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी.
हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या 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 मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सालाबादाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह नवरात्र उत्सव संकल्पित कीर्तन सोहळा पाहता पाहता अनादी काळाची ही परंपरा शिरूर नगरीमध्ये चालत असताना आयोजक मंडळी स्वराज्य सांस्कृतिक युवा मंडळ या स्वराज्य सांस्कृतिक युवा मंडळाच्या माध्यमानं चालत असलेली ही अनादी काळाची परंपरा उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील हे गावाचं नाव असं आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील या गावाचं नाव असं आहे. काही माणसं गावाच्या नावानं ओळखली जातात, काही माणसं गावाच्या तत्वाने ओळखली जातात, पण या गावाची ओळख दोनच लोकांमुळे आहे. एक कालिंका मातेचं शिरूर आणि गजानन बापूंचं शिरूर. या दोनच गोष्टींमुळे अख्ख्या महाराष्ट्रात जर फिरलात ना तुम्ही कालिंका मातेसारखं खतरनाक दैवत पाहायला भेटणार नाही. आणि याच कालिंका मातेचा ज्यांना आशीर्वाद होता असे गजानन बापूंसारखाही विभूती आज मातीत पुन्हा जन्माला यायची नाही महाराज. हो, सोपी गोष्ट नाही आहे. आणि ज्यांच्याकडची आजची कीर्तनाची सेवा आहे आदरणीय परमपूजनीय विजयराव गजानन पाटील म्हणजेच गजानन बापूंचे चिरंजीव आदरणीय विजयदादांनी आजची कीर्तनाची सेवा या राजस्वी यज्ञाला आनंदाने साजरीकरण करत असताना मोठ्या अंतकरणाने मनमोकळ्या पद्धतीनं सेवा स्वीकारत असताना विजयदादांशी आशुतोषदादांशी जी काही हितगुज झाली, जे काही बसणं झालं आणि अनादिकाळी राजकारणातल्या मोठ्या मोठ्या पैलूंशी गप्पा मारत असताना या गावाची ओळख उत्तर महाराष्ट्रभर ज्या तत्वानं झाली मी बोलून गेलो. तुम्ही बरेचशी लोक विचार करतील की आज महाराज त्यांच्याकडे गेले असतील, मग महाराज त्यांच्याजवळ बसले असतील, मग महाराज त्यांच्यामुळे त्यांचं बोलत असतील. मी कोणाबद्दल बोलायला आलोच नाही आहे, पण खरं सांगू का, ज्या माणसामुळे एखाद्या वेळेस गावाची ओळख होत असेल ना, कदाचित हजार वेळा काही गोष्टी विसरा, पण आपल्या अनादी गरिबीच्या काळात ज्यानं सहकार्य केलं असेल आणि कुठल्या तरी मोठ्या प्रश्नांचा मार्ग ज्याने मोकळा केला असेल अशा विभूतीला विसरून चालत नाही महाराज. हो, अशा विभूतीला विसरून चालत नाही. अनेकदा अशोक बापूंनी भगवानदादा मराठेंनी हितगुज करत असताना ज्यावेळेस गजानन बापूंचं देहावसान झालं होतं त्यावेळेस मी विचार केला की या भूमीचा एक हिरा हरपताना, या भूमीतला एक गोड माणूस हरपताना काय कीर्ती आहे. गावापुरती सोडा, मी 8-10 महिन्यापूर्वी ज्यावेळेस कार्यक्रम करत होतो तर निजामपूर जैतानापासून तर नंदुरबारपर्यंत या माणसाचेच पोस्टर भावपूर्ण श्रद्धांजलीचे लावले होते. इकडनं नाशिकपर्यंत हवेपर्यंत गेलो तर भावपूर्ण श्रद्धांजली होती. इकडे जळगावपर्यंत होती. महाराज, ज्या वेळेस एखाद्या भूमीतला हिरा हरपतो, भूमी कौतुक करेल याचं सोडा. उत्तर महाराष्ट्रातले 3 जिल्हे त्यांचं कौतुक करत होते. त्यावेळेस कळालं, तू का म्हणे एका मरणाची सरे, तू का म्हणे एका मरणाची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. त्या बापूसाहेबांच्या कीर्तीच्या आठवणींचा एक आनंदाचा क्षण आठवताना त्या परिवाराने आजची सेवा घेत असताना या कीर्तनाची सेवा ज्यांच्या माध्यमातून स्वीकारण्यात आली आदरणीय मोठे बंधू भगवानदादा मराठे, त्याचबरोबर अशोक बापू यांच्या माध्यमानं इथपर्यंत येत असताना संपूर्ण गावातली भजनी मंडळ मंचावरती विराजमान असताना विठ्ठल भजनी मंडळ, श्रीराम भजनी मंडळ, नवनाथ भजनी मंडळ, लक्ष्मीनारायण भजनी मंडळ, वाल्मिक भजनी मंडळ, साईबाबा मित्र मंडळ, स्वाध्याय श्री स्वामी समर्थ, पंचमुखी समर्थ, जय बाबाजी, ठाकूर सिंग, राधाराणी व विघ्नहर्ता
या सर्व मंडळींचे आभार मानत असताना गावातले साऊंड सिस्टीमचे मालक त्यांचे आभार आणि गावातले ज्येष्ठ मंडळींपैकी प्रेमी मंडळी ही जशी मंचावरची मंडळी प्रेमी तशी खालीही बसलेली मंडळी प्रेमी आहे. गावातल्या आमचे प्रेमीस्ने आदरणीय श्यामजी महाराज स्वतः उपस्थित आहेत, त्यांचेही आभार मानतो. त्यांच्या बाजूला बसलेले वारकरी मंडळी त्यांचेही आभार. गावातला मृदुंगमणी अतिशय गोड वाजवतो, तुझेही आभार. आणि या कार्यक्रमाला हट्टहास करून मोठ्या रिक्वेस्टने मोठ्या मैफिलीतनं श्यामबाबा गुलाबराव पाटलांच्या गावाहून त्याला ऐनवेळेस बोलवलं. मी काय म्हटलं, चांगलं गाव आहे, जुनं गाव आहे, मोठी परंपरा आहे आणि ज्यांच्याकडचं कीर्तन आहे ती माणसं लई मोठी प्रेमी माणसं आहेत. पण पावसानं सर्व खेळ केला. पण चला आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे ना चाले ना. एखाद्या दिन सुगरींना हिरवी भाजी खारी विजास असू शकते एखाद्या दिवशी. त्याच्यामुळे एकच तत्व आले देवाजीच्या मनात, तेथे कोणाचे न चाले ना. पण या जगदजननी भवानीच्या चरणी सेवा समर्पित करत असताना एवढंच मिळेल, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. परी माझ्या दैवा पार परी माझ्या दैवा पार प्रेम माझ्या दैवा पारला प्रेम माझ्या दैवा पारला नाही. या मंचावर उपस्थित असलेले सर्व तोला मोलाच्या मंडळींमध्ये आमचे साडूबुवा आहेत, त्यांचे सुद्धा आभार मानत असताना जगद्गुरु तुकोबाराय सोपं विधान करून सांगतायत. ज्याला कळत नाही, ज्याला कळतं, ज्याला वडत नाही त्यालाही सोपं सांगतात. फलकट तो कसा आहे संसार, फलकट आहे संसार. फलकट म्हणजे काय? अरे संसाराची स्थिती अशी आहे, भुईमुगाच्या शेंगा कितीही भाजल्यानंतर कितीही चौचतराईतनं खा, भुईमुगाच्या शेंगा भाजल्यानंतर कितीही चौचतराईनं खा, असं एखाद्या माणसानं छातीला हात लावून सांगायचं. एक तर कपडे काढे करू देणार नाही, एक तर होट काढे करू देणार नाही. असं कधी झालं का? भुईमुगने शेंगा, बरं भुईमुगने शेंगा जाऊ द्या, हरभरा ऐका ना, भुईमुगाच्या शेंगा चोरून दपून का जाऊ द्या. याच्यापेक्षाही शिया चोरी दपी का? श्यामबाबा शिया अशा आहेत, कितल्या बी तडपी दुडपी का? एक तर मुरीमा सापडतील, एक तर गॅस उठावर सापडतील. एक काळ असा होता या महाराष्ट्राच्या मातीत सासूंचा दबदबा राहायचा. 2 दिवस अशी काहीतरी एखादी गर्भवती महिला राहायची ना, तिचा काही खाऊ खाऊ जीव जर झाला तर सासू कुठे बाहेर की तर शिया मिया करे आते मॅगी निघणी ती हातीने मॅगी म्हणजे पहिल्या शियाच. ओ ऐका ना, ओ आता ती मॅगी, ओ त्यावेळेस शेवाड्या व्हायच्या, त्या शिया जर अशा मूठभर टाक्यात. सासू येत नाही तर लगून जर एखाद्या सासरवाशी सुने जर कितीही प्रयत्न केला, आता पुशील विवा आता पुशील विवा, पण त्या शिदोड कुठेतरी सापडीत जाय. हो ऐका ना, सापडायचेच ना ते. हो तो एक काळ चांगला होता माय की तुम्ही सासूला घाबरायचे, तो एक काळ चांगला होता माय की तुम्ही सासूला घाबरायचे. सासूनी ती खकारी दिन तर हातमातला भांडा सुटी जायत. ऐका ना, ती सासू जर इस्ती संताप करे तर कुकरण्या शिट्ट्या सुद्धा तुम्ही इसरी जायत. आत्याना पिरियड असा आहे, सासू जर इस्ती इष्टी शिट्ट्या सुरते बोलली ना, तुम्ही खिचडी काढली नाही, सासूले गाली सण शिट्ट्या काढली. हो काळ वाईट आहे. एक काळ असा होता की सासू जर बोलली तर कुकरच्या शिट्ट्या लक्षात राहायच्या नाही, पण आता जर इस्ता कुकरच्या शिट्टी सोडते सासूनी इस्ता सासर वाजवी करा ना, भाऊ त्याच कुकर मग सासूले अशा गुड बोलीस घाल दिशात तुम्ही आणि कवच शिट्ट्या वाजड दिशात सांगताय ना. हो ऐका ना, असे बरेच फलकट संसारातले उदाहरण आहेत. वरवर माया आणि घर नका लया. कितीही सांभाळून तुम्ही भाजलेल्या शेंगा का, एक तर तुमचे होठ काढे करतील, एक तर तुमचे कपडे काढे करतील. ऐका ना, हो ऐका, कितीही तुम्ही चौचतराईना हरभरा भुंजताना खा, कपडे काढे करतील, एक तर तोंड काढे करतील. ऐका ना, हो ज्या वेळेस आता फेब्रुवारी मार्चमध्ये हरभरे निघत होते ना, एक
पोरगा असं रस्त्याला हरभरे खात होतं. मला असं तोंडले पाणी सुटलं. आता रोज गावेगावात फिरा मग हरभरा काही भेटत नाही. ते पोरगा असं मस्त हरभरा पुंजून करत. मी त्याला गाडी म्हणे विचार म्हणता खरे बावड्या माल देस का? मग म्हणे बाबा देस ना. त्याने अशी मुठमा फुकी पाकी आणा तर लोक त्यांनी इथलीशी दाखली बुई ना उन्हे वही घ्यात सरी घ्यात म्हणता जाई किडास पडी हाय सुपना करे नांदुनी देवा एक घर ना दोन घर हेच करी म्हणतो भाऊ. ते इथनुसार लेकरू सांग राह ना बाबा तुमले फुकी पाकी ती बा. अरे सोपं नसतं. संसारात वृत्ती आणि प्रवृत्तीनं लेकरांवरती संस्कार पडतात. सोपी गटी का नाही. शेंगा दिसायला चांगले आहेत पण खाताना काढा करतील. हरभरे दिसायला चांगले आहेत पण खाताना काढे करतील. आणि कितीही चौसत्राईनं संसार करा हा संसार कधीच तुम्हाला अमर होऊ दे. दुःख मूळ चौकडे इंगळ सार दुःख मूळ चौकडे इंगळ विश्रांती नाही गोडे रात्र दिवस तळमाळ विश्रांती नाही गोडे रात्र दिवस तळमाळ काम बोललो वाचोने पाठी लागले उडार काम बोललो बसले पाठी लागले उडार कवनामी चरण धावो दृष्टी देईल निर्माळ कवनामी चरण धावो दृष्टी देईल निर्माळ धर्मदान सदैवा ये बाप उपकारी आंधळ्याला दृष्टी देतो त्याचे नावळी उच्चार. संसार दुःखामुळे आहे. संसार सुखाचं तत्व नाही. पण संसारात ज्यांनी हे एक सूत्र ठेवलं ना तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य आणि घातली या भय नरका जाणे. ज्यांनी कर्माला साध्य दिलं ज्यांनी कर्माला कर्मानं चांगल्या पद्धतीनं संसार करा. संसार वाईट नाही आहे. कर्मानं आता तर एक नवीन फॅड निघालंय. कर्म असं चुकून गेलंय लोकांचं. 9 दिवसाच्या 9 साड्या घुसल्या. 9 दिवसाच्या 9 साड्या घुसल्या. मी असं कोणालाच म्हणणार नाही 9 दिवसाच्या 9 साड्या घालू नका 9 साड्या घेऊ नका. पण तुम्हाला सांगू का माय ऐका संसार फलकट आहे. सोन्यातली माणसं राहिली नाहीत. सोन्याच्या महालातली माणसं राहिली नाहीत. आपण 9 साडीसवाल्या कोटर असू. एक लक्षात ठेवा. मी बऱ्याच ताईंना एक सांगू का कीर्तनाच्या माध्यमातून जगतजननी भवानीच्या दरबारात बसलोय. ज्यांच्या घरची परिस्थिती चांगली असेल ना त्यांनी आणायला लावा 9 साड्या. मी विरोधात नाही. पण 9 साड्यांच्या मागे कधीतरी नवऱ्याला असा एक शब्द सांगा ना की मला 9 साड्या लयता लयता तुम्ही मायली बी एक चांगली साडी लय जेव्हा असं सांगाल की काय कर मग उभा दावडा तिला नकलाय जा साड्या घाला ना देवी पर पूजा करा ना टाइम आमना शे. पण जो तुम ना पले बांधी दी ना तो पोऱ्या तीन आहे ना त्या पोऱ्याला तर सांग. तरी बी काही मायशी बोलत नाही. 9 ना 9 साड्याला येऊनार. आमनाच गावली एक जण असं येडत उतरून 9 ना 9 साड्याला येऊनार आणि आईला एकही साडी नाही. माई सहज बोलणार नाही का खरे भाऊ तुला 9 साडी दिसली तुला बाई दिकनी 1 साडी दिसली मला दिकनी नाही. तो उलट दल्लीवर संताप करे तुला समजाच का जमाना कथा चालना म्हणे बल लावू नको. जमाना कथा बी जाऊ दे पण मी तुनी माय मी तुले मोठा करासाठी उडीद ना पापडे सुद्धा खायला नाहीत. आणि तुले मोठं करासाठी गहूना सराण्या एक एक काडी जमा करता करता तुले आज घरे वावरे करेल शेत हाय 2 दिन ना शेंबडीना वर्ष लाग नको पहिले मायले याद कर. आणि मग त्यांची पत्नी सहज सांगते की आई जे बोलतायत ना ते बरोबर आहे. आईचं बोलणं बरोबर आहे. तुम्ही 9 साड्या मला आणल्या ना मग एखादी आईला आणली असती. असं ज्या दिन गर्मातली हू बोली ना ती बोलले 9 दिन ना उपास धरान गरज नाही. नाही त्याला गे सासून्याची त्रिसले तेल लावा ना मन नवराला कशी बोलायनी तुना नाही नवरा तिना बी पोरे आहे. एक लक्षात ठेवा. आणि ज्या वेळेस अशी वृत्ती बदलेल ना त्यावेळेस फलकट संसार डोक्यातनं निघेल. काय लागतं नवरात्र नवरात्र म्हणजे काय असतं साबुदाणा उलगवणार का? नवरात्र म्हणजे काय असतं
2-4 किलो सफरचंद आडा तेवढा सर नाही. काल ती एक बिन भेटली, बाबा मी पायमा चप्पल बी घालत नाही म्हणे. म्हणतं पायमा चप्पल नको घालू. असं नाही नवरात्र काही भावानी पायमा 200 नि 500 रुपयांनी चप्पल घाल, पण डोकामा चांगला विचार ठेव. आता चप्पल बी घालणार नाही, डोकामा सासू बी ठेरू देवान नाही, सासरा बी चालव नाही. एक लक्षात ठेवा, नवरात्र हे शिकवत नाही. नवरात्राचा पहिलाच नेम, नवरात्रात असं कुठंच लिहिलेलं नाही की तुम्ही 9 दिनच्या 9 साड्या घ्या, असं कुठंच नाही. मी तर 8-15 दिन पहिले नाही, 1.5 महिना पण नाही वार्ग कुशले ते रोज ना जे नियम काढे त्या जांभलत फिरायला की या 9 साड्या कोणी उत्पन्न कर्यात बा. एक लक्षात ठेवा, खरा नवरात्र म्हणजे काय. भलेच उपास धरू नका, भाजी भाकरच खा, पण आपल्या नवऱ्याची जी परिस्थिती असेल तिला खांद्याला खांदा लावून कष्ट करा, ती खरी नवरात्र. नाही तर आपला नवरा 300 रुपये रोज फवारा माराव जासुई आणि बाई सांगत मन जसं बाशिंग सुटणं तसं मालिया माणूस पण शांतता नाही. काय घरात पैसा टिकेल आणि काय घरात लक्ष्मी नांदेल. अरे सोन्यासारखा माणूस जर बाहेर जात असेल आणि पैसे कमवता कमवता जर हातबाल होत असेल, तुम्ही सुद्धा बाया 200 रुपयाने दुसऱ्याकडे कामाला जातात. एवढं तेवढं जर राहिले मालक लगेच जाडी जिब्मा सांगत हायकर द्या, तेवढं निंदी द्या. त्यावेळेस तुम्हाला वाटतं की कोणत्या जमानानं पाप करवा, आपण हातमा खुरपेली सण दुसऱ्यांना बांधवर उनूत. मग त्या माणूसला विचारा की जो भर 12 वाजता फवाराना असा पावडरना कण अंगवर उडतस आणि मग पावडर मारतो, त्यावेळेस त्यालाही वाटतं की अहो पंप बी फुकाट देऊ आणि आपण घर चालणं जावं. पण त्यावेळेस त्याच्या डोळ्यासमोर फक्त त्याची धर्मपत्नी आणि त्याची संतती असते की मना संतापमा मना पोरे भुक्या मरतील, हा संसार त्याच्या डोक्यात असतो. का त्याला राग नाही येऊ शकत, का त्याला संताप नाही येऊ शकत. पण प्रत्येक वेळेस संसारातलं प्रत्येक माणसाच्या हृदयातलं एक तत्व आहे, राब 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 सूद. आपला मास्कण चालणं जाईल, आपला फक्त हाडे उरतील, पण आपला पोरे सोरे सुखी राहतील. हे जे माणूस जे घरासाठी राबराब करतो ना, त्या माणसामागे शब्दांशब्द दात्या घालणाऱ्या माझ्या ताईंनो, नवरात्र साध्य करायचं असेल ना, फक्त घरमा शांतता ठेवा. हाईच कालिंका माता तुमनागर गर्भटे आशीर्वाद देवाली. आता नवरात्र बी करा ना, आता माणूसली बी शांतता लाग देवान नाही. आता श्रावण महिन्यात पोळा गेला ना, याच परिसरात 40 गाव परिसरात माझा मित्र आहे. त्याची कोरोनात आई गेल्यानंतर त्याने त्याच्या पत्नीला सांगितलं की तू पोळ्याच्या दिवशी जर आपल्याकडे पुरण टाकणारच आहे तर एक काम कर ना, आई आणि आपण विभक्त राहतोत ना, संध्याकाळी 9:30 वाजता जेवण करता करता माझ्याच मित्राने त्याच्या पत्नीला सांगितलं की आपल्या संदीपला फक्त आईला सांग, निरोप पाठवायला लाव की सकाळी आई आमच्याकडे पुरण आहे, तू आमच्याकडे एकटी बाई काय पुरण करते. काय चुकीचं केलं सांगू नाही शकत तो. ज्याची आई आहे त्याला त्या कडवडा राहीलच ना. त्याने फक्त धर्मपत्नीला एवढंच सांगितलं, संसार डोक्यात ठेवून की अगं आई एकटी डाळ टाकणार नाही, आई एकटी पुरण करणार नाही, तू दोघं मुलं मी आणि आपण खाणार आहे ना, मग आईची काय आपुरता आहे. माणूस एवढंच बोलला की आपली आईले बोलाय असं तवडा माती बहीण जर तुम्ही माई असली तर पोया शिलगाई द्या, मी पोया बी टाकावणे, मी तिनं मुसड बी दाखवणे. जी सासून मुसड दाखत नाही ती बहीण आते उपासदार राहिली. कस काय देव नांदी. त्यानं एकच सांगितलं माझ्या मित्राने, पाय 9:30 वाजतायत, घराच्या बाहेर आवाज निघू नको देऊ. तुझं म्हणणं आहे ना आईला बोलवायचं नाही, नको बोलू. पण झालं काय, जसा काही सकाळी 4:30-5 बाई डाळ टाकायला उठली. बाईनं पाहिलं की हा माणूस रात्रभर झोपला नाही, ह्या कानीनं त्या कानी करतोय. त्या बाई उठली, डाळ वगैरे टाकली, स्वयंपाक 10-11 वाजेशी झाला. पोरगी बोलवायला गेली, म्हणे पप्पा चला जेवायला. जवळ मुलीला बोलवलं, डोक्यावर हात फिरवला, सांगितलं बेटा मला भूक नाही, तुम्ही जेवण करा. लगेच मुलगा आला, पप्पा चला ना. मुलालाही सांगितलं दादा माझं खूप पोट दुखतंय रे, तुम्ही जेवण करा.
आता मुलगा गेला, मुलगी गेली, मग ती बाई स्वतः माणसाला उठवायला आली. का हो, स्वयंपाक झाला? म्हटलं चला जेवणायला. त्याने एकच सांगितलं पत्नीला हात जोडून की मी जिवंत असताना जर माझी आई माझ्या घरी माझ्यासोबत थाटीला थाटी लावून जेवण करू शकत नसेल, काय पेटवायचा आहे मला हा संसार? माझ्याजवळ इस्टेट असेल, माझ्याजवळ पैसा असेल, मला लोक मानत असतील, लोक हुजरे आणि मुजरे करत असतील, पण माझीच आई जर माझ्या घरात नसेल, काय मलाही उत्तर द्यायचं ना एक दिवस देवासमोर. काय करेल मी? त्याने फक्त धर्मपत्नीकडे पाहिलं आणि एवढंच सांगितलं, काय माझं असं चुकलं काही नाही, मी तुझ्या रूपावर भाळलो का तुझ्या प्रेमावर भाळलो, मलाच कळलं नाही की मी तुझ्या आज्ञेत एवढा कस काय प्रेमात अटकलो. अगं मी तुझ्या प्रेमात पडलो, पण तुला माझ्या प्रेमाची कदर नाही ना. मी सहज माझ्या आईला बोलवायचं ठरवलं, तर तू काय सांगते? तिचं मुसळं पाहणार नाही, तिचं तोंड नाही पाहणार. मग एकच काम करा ना, तुम्ही आनंदाने जेवा, फक्त पोळा होऊ दे आणि पोळ्याची कर जाऊ दे, मीच तुमच्या कोणाच्याच डोळ्याला दिसणार नाही, मी स्वतः आत्महत्या करून टाकेन. आणि मग लगायच त्या बाईनं ओळखलं, दोघा हात माणसाच्या खांद्यावर ठेवले आणि सांगितलं, का हो मी एक शब्द बोलली तर तुम्ही लगेच सांगताय की मी आत्महत्या करून टाकेल? म्हणजे तुम्हाला मुलं, मी, आमच्या संसारात काही जीव गुंतत नाही? अगं कोण नाही जगत तुमच्यासाठी? मी जे काही कष्ट करतोय, आम्ही पिवळे मुरमुरे खाणारे दिवाळीला आज शंकरपाळ्याचे डबे घरांमध्ये आपल्या पोरांसाठी, आम्ही लसूणची चटणी खाणारे आज शेंगदाण्याच्या चटणीपर्यंत येऊन पोचलो, आम्ही कंट्रोलचा तांदूळ खाणारे आज 400-400 रुपये किलोचा तांदूळ आपल्या घरांमध्ये शिजतोय. मग हे कोणासाठी करतोय? हे मुलांसाठी आणि तुझ्यासाठीच ना. आणि जर एवढं कष्ट करताना जर माझी आई तुम्हाला चालत नसेल, तर तुमचा संसार तुम्हाला लकलागो, मी त्या भानगडीत पडणार. मग तुम्ही काय करणार? म्हणे मी आत्महत्या करेन. म्हणे का हो, तुम्हाला पत्नी प्रिय नाही? अगं कोण म्हणतो पत्नी प्रिय नाही? संसारात जेवढी आई प्रिय तेवढी पत्नी प्रिय आहे. संसारात पत्नीवर जेवढा जीव लावावा तेवढा मुलांवरती जीव लावावा लागतो. पण जर तूच माझ्या विरोधात गेली तर हे मुलं काय करतील? हे मुलंही माझ्या विरोधात जातील ना. पण एक लक्षात ठेव, तुला जर एवढी घमेंड असेल आणि जर तुझ्या विचारांची प्रबळता एवढी हलकट आणि फलकट असेल, तर सीताराम मी तुझ्या भाग्यात आजपासून कमी होतोय. म्हणे तुमच्या आईसाठी तुम्ही आम्हाला सर्वांना सोडणार? म्हणे ऐकायचंय तुला माझी आई काय? माझ्या आईबद्दल जो बाप माझा गेला कोरोनाच्या कालखंडात, ज्या बापाने रुपया जतन करून ज्या स्लॅबच्या घरात आपण राहतोय, ज्या बापाचा फोटो पुसायला तुला वेळ नाही, जिच्या जीवावर आज तू गॅसवट्यावर स्वयंपाक करते, तिला गॅसवट्यापर्यंत येऊ देत नाही. मग काय फलकट संसार चाटायचा आहे का? काय करायचं या संसारात? माझ्या आईबद्दल आणि माझ्या बापाबद्दल मी एवढंच सांगेन, ऐक ऐक सखे साजनी जीवनाची कहाणी, बाप नारडी खोबर माया नारळाचं पाणी, माया नारळाचं पाणी, बाप नारडी खोबर माया नारळाचं पाणी, माया नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी. ऐक ना, काय आपला परिवार? ऐक ऐक सखे साजनी जीवनाची कहाणी, बाबा नारळी खोबर माया नारळाचं पाणी, माया नारळाचं पाणी. माझा बाप आहे ना, तो नारळाचं खोबरं आहे. आणि हेच नारळाचं खोबरं
अतिशय मधुर रुचकर गोड लागावं त्याच्यासाठी जे मिक्स झालं ना ते पाणी ती माझी माय आहे. त्या दोघांच्या संसारातला हा आपला पसारा आहे. तिनं विचारलं का हो, जर रुचकर एवढं गोड तुमचा भात खोबरं असेल आणि त्या नारळातली पाणी जर तुमची माय असेल, मी तुमच्या जीवनात काहीच नाही का? अगं कोण म्हणतं ज्या खोबऱ्याला रुचकरपणा आहे आणि जे पाणी गोड लागतंय, अंदाज काढावा की त्याची कवटी भक्कम आहे. घरातली सून संसारातली आणि घरातली भक्कम कवटी आहे. ज्या घरातली जबाबदारी स्वीकारणारी सून भक्कम असते, ज्या नारळाची कवटी भक्कम त्याला खौटपणा येत नाही, ज्या नारळाची कवटी एकदम भक्कम आहे ती धड पाणीही खराब होऊ देत नाही आणि खोबरंही खराब होऊ देत नाही. पण याच्या उलट ज्या नारळाच्या कवटीला तडा गेला ना तिथं खोबरंही गोड राहत नाही आणि पाणीही गोड राहत नाही. ज्या घरने सासू सासरातले बेरहिनीने कोणा बी बसता देखाले, इरेसना जेवण कराले, कोणा बी ठिकाणी आडज्या पडज्या कराले, समजिले हो त्या घरने कवटी फुटी गई, ठिकाणा नाही. म्हणे मी जर या नारळाची कवटी, मग तुम्ही कोण? अगं वेडी आहेस का? जिथलं पाणी गोड आहे, जिथलं खोबरं मधुर आहे आणि जिथली वाटी चांगली आहे ना त्या नारळाची शेंडी सही सलामत राहते. मी तुमच्यातलाच आहे, परका नाही. पण कुटुंबाची शान म्हणजे मी आहे. अगं ज्या नारळाचं खोबरं खवट नाही ना पाणी खवट नाही ना कवटी फुटलेली नसते त्या नारळाच्या शेंडीला महत्व असतं. तूच घरातली कर्तबगारी, तूच लक्ष्मी, तूच सरस्वती, तूच जगदंबा, तूच रेणुका, तूच कालिंका. आणि तूच जर अशा फलकट विचाराने संसार करशील तर धड तुझ्या माझ्या आईमध्ये रुक्माई ना माझ्या बापात विठ्ठल दिसणार नाही ना माझ्या रामात दिसणार नाही. असं गुह्यम तत्व संसारातलं तुकोबा आपल्या पत्नीला समजवायचे. अगं जेवढी मंगळाबाईवरती प्रेम करते ना तेवढी माझ्या विठ्ठलावर सुद्धा प्रेम कर. तुला संसारातलं सूत्र सापडेल की हा संसार कसा आहे. फलकट संसार फलकट तो संसार, 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 फलकट तो संसार. कण अंगवर उडतस आणि मग पावडर मारतो त्यावेळेस त्यालाही वाटतं की अहो पंप बी फुकाट देऊ बा ना आपण घर चालना जावं. पण त्यावेळेस त्याच्या डोळ्यासमोर फक्त त्याची धर्मपत्नी आणि त्याची संतती असते की मना संतापमा मना पोरे भुक्या मरतील. हा संसार त्याच्या डोक्यात असतो. का त्याला राग नाही येऊ शकत, का त्याला संताप नाही येऊ शकत. पण प्रत्येक वेळेस संसारातलं प्रत्येक माणसाच्या हृदयातलं एक तत्व आहे, राब 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 सूद. आपला मास्कण चालणं जाईल, आपला फक्त हाडे उरतील पण आपला पोरे सोरे सुखी राहतील. हे जे माणूस जे घरासाठी राबराब करतो ना त्या माणसामागे शब्दांशब्द दात्या घालणाऱ्या माझ्या ताईंनो, नवरात्र साध्य करायचं असेल ना फक्त घरमा शांतता ठेवा. हाईच कालिंका माता तुमनागर घरबटे आशीर्वाद देवाली. आता नवरात्र बी करा ना, आता माणूसली बी शांतता लाग देवान नाही. आता श्रावण महिन्यात पोळा गेला ना, याच परिसरात चाळीसगाव परिसरात माझा मित्र आहे. त्याची कोरोनात आई गेल्यानंतर त्याने त्याच्या पत्नीला सांगितलं की तू पोळ्याच्या दिवशी जर आपल्याकडे
पुरण टाकणारच आहे. तर एक काम कर ना, आई आणि आपण विभक्त राहतोत ना. संध्याकाळी 9:30 वाजता जेवण करता करता माझ्याच मित्राने त्याच्या पत्नीला सांगितलं की आपल्या संदीपला फक्त आईला सांग, निरोप पाठवायला लाव की सकाळी आई आमच्याकडे पुरण आहे, तू आमच्याकडे एकटी बाई काय पुरण करते. काय चुकीचं केलं सांगू नाही शकत तो. ज्याची आई आहे त्याला त्या कडवडा राहीलच ना. त्याने फक्त धर्मपत्नीला एवढंच सांगितलं, संसार डोक्यात ठेवून की अगं आई एकटी डाळ टाकणार नाही, आई एकटी पुरण करणार नाही, तू दोघं मुलं मी आणि आपण खाणार आहे ना, मग आईची काय आपुरता आहे. माणूस एवढंच बोलला की आपली आईले बोलाय असं तवडा माती बहीण, जर तुम्ही माई असली तर पोया शिलगाई द्या, मी पोया बी टाकावणे, मी तिनं मुसड बी दाखवणे. जी सासूनं मुसड दाखत नाही ती बहीण आते उपासदार राहिली. कस काय देव नांदी. त्यानं एकच सांगितलं माझ्या मित्राने, 9:30 वाजतायत, घराच्या बाहेर आवाज निघू नको देऊ. तुझं म्हणणं आहे ना आईला बोलवायचं नाही, नको बोलू. पण झालं काय, जसा काही सकाळी 4:30-5 बाई डाळ टाकायला उठली. बाईनं पाहिलं की हा माणूस रात्रभर झोपला नाही, ह्या कानीनं त्या कानी करतोय. त्या बाई उठली, डाळ वगैरे टाकली, स्वयंपाक 10-11 वाजेशी झाला. पोरगी बोलवायला गेली, म्हणे पप्पा चला जेवायला. जवळ मुलीला बोलवलं, डोक्यावर हात फिरवला, सांगितलं बेटा मला भूक नाही, तुम्ही जेवण करा. लगेच मुलगा आला, पप्पा चला ना. मुलालाही सांगितलं दादा माझं खूप पोट दुखतंय रे, तुम्ही जेवण करा. आता मुलगा गेला, मुलगी गेली, मग ती बाई स्वतः माणसाला उठवायला आली. का हो स्वयंपाक झाला, म्हटलं चला जेवणायला. त्याने एकच सांगितलं पत्नीला हात जोडून की मी जिवंत असताना जर माझी आई माझ्या घरी माझ्यासोबत थाटीला थाटी लावून जेवण करू शकत नसेल, काय पेटवायचा आहे मला हा संसार. माझ्याजवळ इस्टेट असेल, माझ्याजवळ पैसा असेल, मला लोक मानत असतील, लोक हुजरे आणि मुजरे करत असतील, पण माझी आई जर माझ्या घरात नसेल, काय मलाही उत्तर द्यायचं ना एक दिवस देवासमोर. काय करेल मी. त्याने फक्त धर्मपत्नीकडे पाहिलं आणि एवढंच सांगितलं, काय माझं असं चुकलं काही नाही, मी तुझ्या रूपावर भाळलो का तुझ्या प्रेमावर भाळलो, मलाच कळलं नाही की मी तुझ्या आज्ञेत एवढा कस काय प्रेमात अटकलो. अगं मी तुझ्या प्रेमात पडलो, पण तुला माझ्या प्रेमाची कदर नाही ना. मी सहज माझ्या आईला बोलवायचं ठरवलं, तर तू काय सांगते, तिचं मुसडं पाहणार नाही, तिचं तोंड नाही पाहणार. मग एकच काम करा ना, तुम्ही आनंदाने जेवा, फक्त पोळा होऊ दे आणि पोळ्याची कर जाऊ दे, मीच तुमच्या कोणाच्याच डोळ्याला दिसणार नाही, मी स्वतः आत्महत्या करून टाकेन. आणि मग लगायच त्या बाईनं ओळखलं, दोघा हात माणसाच्या खांद्यावर ठेवले आणि सांगितलं, का हो मी एक शब्द बोलली तर तुम्ही लगेच सांगताय की मी आत्महत्या करून टाकेल. म्हणजे तुम्हाला मुलं मी आमच्या संसारात काही जीव गुंतत नाही. अगं कोण नाही जगत तुमच्यासाठी. मी जे काही कष्ट करतोय, आम्ही पिवळे मुरमुरे खाणारे दिवाळीला आज शंकरपाळ्याचे डबे घरांमध्ये आपल्या पोरांसाठी, आम्ही लसूणची चटणी खाणारे आज शेंगदाण्याच्या चटणीपर्यंत येऊन पोचलो, आम्ही कंट्रोलचा तांदूळ खाणारे आज 400-400 रुपये किलोचा तांदूळ आपल्या घरांमध्ये शिजतोय. मग हे कोणासाठी करतोय. हे मुलांसाठी आणि तुझ्यासाठीच ना. आणि जर एवढं कष्ट करताना जर माझी आई तुम्हाला चालत नसेल, तर तुमचा संसार तुम्हाला लकलागो, मी त्या भानगडीत पडणार. मग तुम्ही काय करणार. म्हणे मी आत्महत्या करेन. म्हणे का हो तुम्हाला पत्नी प्रिय नाही. अगं कोण म्हणतो पत्नी प्रिय नाही. संसारात जेवढी आई प्रिय तेवढी पत्नी प्रिय आहे. संसारात पत्नीवर जेवढा जीव लावावा तेवढा मुलांवरती जीव लावावा लागतो. पण जर तूच माझ्या विरोधात गेली तर हे मुलं काय करतील. हे मुलंही माझ्या विरोधात जातील ना. पण एक लक्षात ठेव, तुला जर एवढी घमेंड असेल आणि जर तुझ्या विचारांची प्रबळता एवढी हलकट आणि फलकट असेल, तर सीताराम मी तुझ्या भाग्यात आजपासून कमी होतोय. म्हणजे
तुमच्या आईसाठी तुम्ही आम्हाला सर्वांना सोडणार? म्हणे ऐकायचंय तुला माझी आई काय? माझ्या आईबद्दल जो बाप माझा गेला कोरोनाच्या कालखंडात, ज्या बापाने रुपया जतन करून ज्या स्लॅबच्या घरात आपण राहतोय, ज्या बापाचा फोटो पुसायला तुला वेळ नाही, जिच्या जीवावर आज तू गॅसवट्यावर स्वयंपाक करते, तिला गॅसवट्यापर्यंत येऊ देत नाही. मग काय फलकट संसार चाटायचा आहे का? काय करायचं या संसारात? माझ्या आईबद्दल आणि माझ्या बापाबद्दल मी एवढंच सांगेन, ऐक ऐक सखे साजनी जीवनाची कहाणी, बाप नारडी खोबर माया नारळाचं पाणी, माया नारळाचं बाप नारडी खोबर माया नारळाचं पाणी, माया नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी. ऐक ना, काय आपला परिवार? ऐक ऐक सखे साजनी जीवनाची कहाणी, बाप नारळी खोबर माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी. माझा बाप आहे ना, तो नारळाचं खोबरं आहे. आणि हेच नारळाचं खोबरं अतिशय मधुर, रुचकर, गोड लागावं त्याच्यासाठी जे मिक्स झालं ना ते पाणी, ती माझी माय आहे. त्या दोघांच्या संसारातला हा आपला पसारा आहे. तिनं विचारलं का हो, जर रुचकर एवढं गोड तुमचा बाप खोबरं असेल आणि त्या नारळातली पाणी जर तुमची माय असेल, मी तुमच्या जीवनात काहीच नाही का? अगं कोण म्हणतं ज्या खोबऱ्याला रुचकरपणा आहे आणि जे पाणी गोड लागतंय, अंदाज काढावा की त्याची कवटी भक्कम आहे. घरातली सून संसारातली आणि घरातली भक्कम कवटी आहे. ज्या घरातली जबाबदारी स्वीकारणारी सून भक्कम असते, ज्या नारळाची कवटी पक्कम, त्याला खौटपणा येत नाही, ज्या नारळाची कवटी एकदम भक्कम आहे, ती धड पाणीही खराब होऊ देत नाही आणि खोबरंही खराब होऊ देत नाही. पण याच्या उलट ज्या नारळाच्या कवटीला तडा गेला ना, तिथं खोबरंही गोड राहत नाही आणि पाणीही गोड राहत नाही. ज्या घरने सासू सासरातले बेरहिनीने कोणा बी बसता देखाले, इरेसना जेवण कराले, कोणा बी ठिकाणी आडज्या पडज्या कराले, समजिले हो त्या घरनी कवटी फुटी गई, ठिकाणा नाही. म्हणे मी जर या नारळाची कवटी, मग तुम्ही कोण? अगं वेडी आहेस का? जिथलं पाणी गोड आहे, जिथलं खोबरं मधुर आहे आणि जिथली वाटी चांगली आहे ना, त्या नारळाची शेंडी सही सलामत राहते. मी तुमच्यातलाच आहे, परका नाही. पण कुटुंबाची शान म्हणजे मी आहे. अगं ज्या नारळाचं खोबरं खवट नाही ना, पाणी खवट नाही ना, कवटी फुटलेली नसते, त्या नारळाच्या शेंडीला महत्व असतं. तूच घरातली कर्तबगारी, तूच लक्ष्मी, तूच सरस्वती, तूच जगदंबा, तूच रेणुका, तूच कालिंका. आणि तूच जर अशा फलकट विचाराने संसार करशील तर धड तुझ्या माझ्या आईमध्ये रुक्माई ना, माझ्या बापात विठ्ठल दिसणार नाही ना, माझ्या रामात दिसणार नाही. असं गुह्यम तत्व संसारातलं तुकोबा आपल्या पत्नीला समजवायचे. अगं जेवढी मंगळाबाईवरती प्रेम करते ना, तेवढी माझ्या विठ्ठलावर सुद्धा प्रेम कर. तुला संसारातलं सूत्र सापडेल की हा संसार कसा आहे. फलकट संसार, फलकट तो संसार
फलकट